नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली अमूल्य भेट, सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वासुंदे येथे मोठ्या उत्साहात पार पडले। टाकळी डोकेश्वर महसूल मंडळातील वडगाव, सावताळ, गाजदीपूर, पोखरी, खडकवाडी, देसवडे, पळशी यासह परिसरातील अनेक गावातील मागासवर्गीय, आदिवासी इतर हजारो नागरिकांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला। ग्रामीण भागात सरकारी योजना थेट नागरिकांच्या दारी पोहोचल्याने नागरिकांना याचा फायदा होईल व शासकीय कामे झटपट होतील असे सुजित झावरे पाटील यावेळी म्हणाले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की या शिबिराचे आयोजन हे केवळ सुविधा उपलब्ध करून देणे नसून शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली एक अमूल्य भेट आहे। या शिबिरात नागरिकांनी मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची वारंवार गरज भासते। ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच वेळी मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन वासुंदे येथे करण्यात आले होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आवश्यक दाखले मिळवण्यासाठी पारनेर येथे वारंवार जावे लागते। त्यात वेळ, पैसे आणि त्रासही सहन करावा लागतो। नागरिकांनी या संदर्भात शिबिर आयोजनाची मागणी केली होती। प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन ही गरज मांडली असता त्यांनी तातडीने शिबिर आयोजित करण्याचे आदेश दिले। शिबिरात उपलब्ध सेवा व योजना, जात, उत्पन्न, डोमिसाईल, शिक्षणासंबंधीचे विविध दाखले, शिधापत्रिका व सुधारणा सेवा, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, कृषी व महिला बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, वन, भूमी अभिलेख विभागाच्या विविध योजना, व्हिजेएनटी प्रमाणपत्र, ॲग्रिस्टॅग योजनेचा लाभ, नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुजित झावरे पाटील पुढे म्हणाले। या भागातील नागरिकांना सरकारी योजना तातडीने मिळाव्यात यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात व त्यासाठी हे शिबिर शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आले आहे। हे शिबिर या अडचणी सोडवण्याचा एक प्रयत्न आहे। या उपक्रमात विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांना सेवा पुरवल्या। शिबिराच्या ठिकाणी दस्तऐवज पडताळणी, अर्ज प्रक्रिया, त्वरित प्रमाणपत्र वितरण यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची पायरी। ग्रामीण व मागास भागातल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा थेट लाभ पोहोचवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले। विशेषतः महिला, विद्यार्थी, शेतकरी, वंचित व आदिवासी घटकांकरिता या शिबिराने दिलासा दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित हे समाधान शिबिर म्हणजे जनतेच्या सेवेसाठी शासनाची जबाबदारी आणि आमची बांधिलकी दर्शवणारा उपक्रम आहे, असेही सुजित झावरे पाटील यांनी सांगितले। हा उपक्रम इतर गावांमध्ये राबवावा अशी नागरिकांची मागणी होत आहे। शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन ही काळाची गरज आहे। यापुढील काळात तालुक्यातील विविध भागात अशा लोकोपयोगी शिबिर दाखवली जातील असे सुजित झावरे पाटील यांनी यावेळी सांगितले। यावेळी टाकळी ढोकेश्वर मंडळातील मंडळ अधिकारी जगन्नाथ भालेकर, ग्राम महसूल अधिकारी पांडुरंग कोतकर, प्रदीप भालेकर, निलेश पवार, दत्तात्रय शिंदे, श्री देशपांडे, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, मान्यवर मंडळी, लाभार्थी, पळशी, खडकवाडी, देसवडे, पोखरी, पवळदरा, नागापूरवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शिबिरात विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी याचा भरघोस लाभ घेतला। अनेकांनी यापूर्वी कधीच न मिळालेल्या योजनांसाठी अर्ज केले। काहींनी तयार दाखले थेट शिबिरातच स्वीकारले। या शिबिरामुळे शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सकारात्मक उपक्रम राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, वासुंदे, पारनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।